काय बनवलं आज माझ्या डब्याला? चपाती, खीर आणि फ्लावरची भाजी. खीर आणि इथं भाजी कसली आहे? फ्लावरची. फ्लावरची आणि चपाती. नाही. इथे मी त्यांचा डब्बा भरत होते. तर आज डब्याला बनवलं होतं फ्लावर आणि बटाटा मिक्स भाजी आणि हा पुलाव बनवला होता. मग तो पुलावही देत होते. मग एक्स्ट्राच देते, कोणी असेल तर मग तिथं सोबत मग त्यांनाही शेअर करता येतं. इकडे चपाती देत होते. चपाती परत आज हे पण होतं, खीरही होती. मग त्यांचा डबा भरून झाले की मग आम्ही जेवायला बसणार. आम्ही सकाळीच नाश्ता करतो लवकरच 7 वाजता. हे 8:30ला जाते तर मग आम्ही 7 वाजेपर्यंत नाश्ता करून घेतो. माझं 7 वाजेपर्यंत सगळी कामं आवरली जातात. इकडे खीर होती. आता ही खीर जरासं ओलसर होतं आणि डब्बा धुवून घेतला होता तर मग ते पुसून घेत होते मी इकडे खीर वगैरे सगळं देत होते. कारण ते गोड जास्त नाही खात म्हणून त्यांना थोडीच खीर दिली मी. आणि इकडं मग आता आम्ही नाश्त्यासाठी आम्ही घेत होतो वाढून. कारण आम्हाला सवय आहे की लवकर नाश्ता करायची, मग भूक लागतीच त्या टायमाला. त्यामुळे आम्ही सकाळी 7 वाजताच नाश्ता वगैरे असं करून घेतो. मग आपापल्या कामाला आपण फ्री होऊन जातो ना लवकर जेवलं की. खीर इतकी छान झाली होती ना, मला लई खीर आवडती. मस्त खीर झाली होती ती. मग नाश्ता वगैरे झाला आणि दुपारी मी अशी फरशी पुसून घेत होते. दुपारीच मी शक्यतो घेते कारण सकाळी माझ्याकडून तर होत नाही आहे. त्यामुळं मी दुपारीच करून घेते. माझी इकडं फरशी वगैरे साफसफाई करून झालेली आहे. छान वाटतं तेवढंच मस्त. मग आता हे राहिलेलं पाणी मी आता इथंच ओतून देईन. कारण झाडांना तर टाकत नाही मी, कारण त्यात ते लिक्विड टाकलेलं असतं ना. त्यामुळं मग इथंच हे करते. आणि ह्या कढईमध्ये मग हे मच्छरांसाठी करतो ना दूध, मग ती कढई पण इथंच होती. मग आता ती इथंच ठेवून देईन. मग ही बकेट बाहेरची असते, मग त्याला बाहेर असं ठेवून देते तिथं नळाजवळ. कारण ही फक्त फरशी वगैरे पुसण्यासाठीच आहे. मी असं इथं ठेवून देऊन, इथं नारळ पडलेले आहे. नारळ सारखे पडत राहतात, घेतात कोण नाही कोणतरी. इथे चायपत्ती संपली होती तर मग चायपत्ती मी सकाळी जाऊन घेऊन आले होते. आता डीमार्टला पण जाणं झालंच नाही कारण गावाकडे गेलो होतो, त्यामुळे डीमार्टला नाही गेलो. इथून दुकानातूनच आणले आणि मी एकटीच चहा पिते.
त्यामुळं थोडंच आणलं होतं. मग ते भरून असं ठेवलं. आणि मग इकडं चहा पण बनवते. चहाही बनवायला ठेवला. दुपारी जरासं चहा लागतोच. सकाळी तर नाही चहा घेत, पण दुपारी आपलं जरा फ्रेश वाटतं. तर कामातून जरासं हे होतं, फ्री होतो आपण. हे असं छान हवी खूप आवडतं मला. मी कायम स्वयंपाक वगैरे करताना मी बघत बघत छान वाटतं. इकडे साफसफाई वगैरे झालेली आहे मस्त. आता कपडे काढून घेईन थोड्या वेळाने 5 वाजता. जरासं ऊन होतं, म्हटलं असू दे. हवा येते म्हणून इकडचा दरवाजा बंद करावा लागतो. नाहीतर मग गॅस असं दोन्ही दरवाजे जर उघडे ठेवले ना तर मग गॅस चालतच नाही. त्यामुळे एका दरवाजा बंद करावा लागतो. आता मस्तपैकी माझं असं चहा बनलेला आहे. छान वाटतं. आणि चहा आणि मग आपली ती शंकरपाळी खाऊन घ्यायचं. थोडंसं बरं वाटतं. संपत आले की जरा जास्त खाऊ वाटतं. ज्यावेळेस असतं ना त्यावेळेस काही इच्छा नाही होत खायची, पण संपत आले की ह्या चकल्या होत्या. चकल्या संपत आल्या आता सगळ्या. कसं असं तर थोडं चहा वगैरे प्यायला बसले ना तर मग थोडं सगळे डबे आहे ना उघडे ठेवते. मग कसं त्यांना हवा पण लागते आणि ते चांगलं राहतं, नाही तर मग खराब होऊन जाते. यात होता चिवडा बनवून ठेवलेला, त्यालाही आता हवेला थोडंसं ठेवते. मी खाते, कसं जरा मग बरं पडतं, नाही तर मग खराब होऊन जातं सगळं. त्यामुळे जरा हवा लागली की दररोज जरा हवा लागू द्यायची. मी इकडं माझी 5 वाजता संध्याकाळी जेवणाची तयारी चालू होती आणि ही चिऊ आली होती आमच्या शेजारची. छान इथं खेळत राहते, अवतीभोवतीच राहते आपल्या. आणि मी इथं इस्त्री हे ठेवलं जेवण बनवायला आणि मी इस्त्री करायला अंतरलं होतं. ती जाऊन झोपली. तिला वाटलं आता इथं झोपायचंच आहे, म्हणून ती इथं मस्ती चालू होती तिची. छान खेळते ती एकटीच. मस्त वाटतं. मग माझी इस्त्री वगैरे झाली की इथं ताजंच कढीपत्ता वगैरे आहे, मग तो कढीपत्ता वगैरे घेऊन आली. मग इकडं झालं होतं, मला वरण बनवायचं होतं, मग कढीपत्ता वगैरे घेऊन आले. इथंच डाळ वगैरे शिजली होती. आज बाजार होता ना त्यामुळे आम्हाला बाहेर जायचं होतं, म्हणून मी लवकर स्वयंपाक करत होते. नाही तर मग 6 वाजताच करते. बाहेर वगैरे जायचं असेल तर मग 5 वाजता बनवते. इकडे भात होतोय, इकडे लसूण वगैरे ठेचून घेते. वरण भात आणि सकाळची भाजी आहेच फ्लावर वगैरे, ती थोडी, आणि चपाती वगैरे राहतेच सकाळची. कारण मी दुपारी जेवले तर जेवते, नाही तर मग नाही जेवत. कारण सकाळीच एकदम फुल नाश्ता होतो, त्यामुळं मग शक्यतो दुपारचं जेवणच होत नाही माझं. आणि एकटी असल्यामुळे होतच नाही जेवण, नको वाटतं करायला. थोडंफार जरासं खाते भात वगैरे असं. इकडे माझी डाळ पण झाली. आता वरणाला मी फोडणी देईन. तेल गरम करायला ठेवून आपलं छानपैकी मस्त वरण बनवायचं. मिस्टरांना खूप आवडतं वरण, त्यामुळं मग बनवते. आणि मी तूर डाळीचं वरण नाही बनवत बरं, मिक्स मूग डाळ आणि मसूर डाळ आपली जी असते ना त्याचं बनवते. त्याचं छान होतं. तूर डाळीने कसं पित्त होऊन जातं ना, आणि आम्हाला दोघालाही पित्ताचा त्रास असल्यामुळं आम्ही ते शक्यतो बनवतच नाही. ती खातच नाही डाळ. आम्ही हीच डाळ दोन्ही मिक्स करते आणि मग त्याचंच बनवते. छान लागतं. एकदा करून पहा सगळ्यांनी. मी त्यात काही जिरे मोहरी वगैरे टाकली आणि लसूण टाकला. लसूण जाळून घेते थोडाफार, आणि मग आपला म्हणजे कसं छान लागतं वरण असं एकदम. आणि कढीपत्ता वगैरे होताच, कोथिंबीर नव्हती आज. आता बाजारातून गेले तर आणेन, कारण फ्रीज नसल्यामुळे जास्त एक्स्ट्रा काही आणून नाही ठेवत मी.
तेवढंच लागल तितकंच जरा आणते. आता लसूण तर झाला, कढीपत्ता टाकला आणि मग हळद वगैरे टाकून आपली मस्तपैकी छान वरणाला अशी एकदम फोडणी द्यायची. एकदम छान वाटतं वरण. मग आता माझा स्वयंपाक सगळा झालेला आहे. स्वयंपाक म्हणजे संध्याकाळचं इतकं काय जास्त नसतो, भात आणि थोडी भाजी वगैरे. सकाळचं असतं थोडंफार, त्यामुळे इकडं भात तर झालेलाच होता आणि इकडे वरणाला पण जरासं उकळी यायला चालू झाली होती. आता वरण तर छान मस्त उकळी की एक जीव झाला की मग छान लागतं. इकडं दूध गरम करून ठेवलेलं आहे पाण्यात. त्याला दुपारी मुंग्या लागल्या होत्या, त्यामुळे मी त्याला आता पाण्यामध्ये ठेवलेले आहे. मग वरण वगैरे हे झालं की मग मी देवपूजा वगैरे करून घेतली संध्याकाळची. तेवढंच प्रसन्न वाटतं घरात. धूप अगरबत्ती वगैरे असं केलं की मस्त वाटतं, प्रसन्न. आपली संध्याकाळची 6 वाजता मी करून घेते. हाय, आता माझी संध्याकाळची देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आज असतो आमच्या इथला बाजार. तर मी आता सध्या बाजारला चालली आहे. संध्याकाळचे 6, 6:15 झालेले आहे. तर दिवसभर असतो, पण माझं आत्ता काम झालं आणि मिस्टरही संध्याकाळी ऑफिसवरून 6:30 वाजता सुटतात. तर आता आम्ही दोघंजण जाईन बाजारला. तर आल्यानंतर भेटू आपण. बाय. बाजारातून काय काय आणलं आज? शेपू शेपू आणि मोसंबी, सीताफळ, एक मक्का, वांगी, काकडी वांगी, काकडी आणि कांदे. भाजीला पावटा एक आणला. इकडे हर्षा नको. हर्षाला आत्ताच मक्का पाहिजे. हे खा. मोसंबी खायची हो. थांबा काढून देते. आम्ही बाजार करून आलेलो आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.